नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बाप्पांसाठी 4 प्रकारचे मोदक. हे मोदक खायला जेवढे टेस्टी तेवढेच बनवायला खूप सोपे आहेत आणि कमीत कमी वेळेमध्ये अगदी झटपट बनले जातात हे मोदक. तुम्ही पाहू शकता कलरही किती छान आलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी खारीक रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती. खारीक छान भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशी मी कट करून घेतलेली आहे. आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊयात. याऐवजी तुम्ही खजुरी घेऊ शकता. आता यामध्ये 2 ते 3 चमचे गूळ टाकून घेत आहे. जास्त गूळ नाही टाकायचा, खारीक अगोदरच गोड असते. कधी कधी आपल्याकडं खजूर अवेलेबल नसते तर तेव्हा अशी खारीक असेल तर तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत ठेवायची, छान भिजली जाते. आता हे आपण बारीक करून घेऊयात. हे पहा छान अशी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे, जास्त ही नाही करायचे आपल्याला. हे पहा थोडंसं असं. आता पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. हे वाटण आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. टेस्ट खूप छान लागते तुपामध्ये परतल्यामुळं. 4 ते 5 मिनटं असं खारीक आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायची आहे. थोडासा कलर चेंज होतो परतल्यानंतर. आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही सुकामेवा टाकू शकता. इथे मी 2 चमचे बारीक केलेलं असं बदाम टाकून घेतलेला आहे, 1 चमचा पिस्ता. आता छान एकजीव करून घेऊयात. थोडंसं परतून घ्यायचं अजून. आणि तुम्ही पाहू शकता कढईने असं तूप सुटू लागलेलं आहे. आणि यामध्ये आता व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊयात. याऐवजी तुम्ही वेलची पूडही टाकू शकता. आणि आता हे आपण काढून घेऊयात, थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. हे पहा आता हे मिश्रण आपलं छान थंड झालेलं आहे. आता या मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असं हे वाटण थोडं थोडं करून भरून घ्यायचं आहे. असं प्रेस करायचं, नाहीतर मोदक आपले व्यवस्थित नाही निघणार. हे पहा आता हे मोदक आपण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता कलरही किती छान आलेला आहे मोदकाला. हे पहा याच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घ्यायचे आहेत. मोदक साचा नसेल तर तुम्ही हातावरही मोदक करू शकता. हे पहा अशाच पद्धतीने मी सर्व मोदक करून घेत आहे. अगदी झटपट बनले जातात, जास्त वेळही नाही लागत मोदक बनवण्यासाठी. तर हे तयार आहेत आपले खारीक मोदक. आता आपण मोदकाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि त्याचा पाठीवरचा असा काळपट भाग असतो तो काढून घेतलेला आहे. आणि मिक्सरवर आपल्याला याचं असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. 2 कप इथे मी खोबरं घेतलेलं आहे, त्याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. हे पहा याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही घेऊ शकता. हे पहा सर्व आता मी बारीक करून घेतलेलं आहे आणि काढून घेऊयात आपण. एक बाउल भरून झालेलं आहे आपलं खोबरं. आता पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. त्यावर आता हे बारीक केलेलं खोबरं टाकून घेऊयात आणि तुपामध्ये आपल्याला खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे. त्यातला ओलावा पूर्णपणे कमी झाला पाहिजे, थोडंसं असं कोरडं झालं पाहिजे. आणि यामध्ये आता वरून आपल्याला 2 कप खोबऱ्यासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. खोबरं अगोदरच गोड असतं. इथे साखरेचं प्रमाण आवडीनुसार जास्तही घेऊ शकता किंवा कमी करू शकता. आता इथे मी साखर विरघळण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे. आता यामध्ये 4 चमचे इथे दूध पावडर टाकून घेत आहे. दूध पावडर इथे तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून टाका, गुठळ्या जास्त होत नाहीत. हे पहा नाहीतर नंतर असं फोडण्यासाठी थोडंसं पाणी टाकावं लागतं. गुठळ्या विरघळत नाहीत लगेचच, पाण्यात मिक्स करून टाकलं की मग लगेच विरघळतात. हे पहा थोडंसं आपल्याला परतण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्यासाठी पाण्यात आपल्याला विरघळून दूध पावडर यामध्ये टाकून घ्यायचे. दूध पावडर अगोदरच गोड असते त्यामुळे साखरेचं प्रमाण इथे मी कमीच घेतलेलं आहे. आणि छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. आणि बारीक गॅसवर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही लागत असं परतण्यासाठी. खोबरं भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही लागत. आणि खोबऱ्याचा कलर आपल्याला चेंज नाही करायचा, थोडंसं असं हलकंसं. हे पहा 3 भाग करून घेतलेले आहेत मी इथे. याचे 3 भाग करून घेतलेले आहेत. आता यातला 1 भाग मी कढईमध्ये तसंच ठेवणार आहे, 2 भाग काढून घेते. आता यामध्ये वेलची टाकून घेऊयात आपण, वेलची पूड. आता असं मी प्लेनच ठेवणार आहे हा मोदक. हे पहा छान एकजीव करून घेऊयात.
आणि आता बाजूला काढून घेऊयात, आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. छान असा आपला वेलची फ्लेवरचा हा मोदक तयार होतो. आता याच पॅनमध्ये अजून मी दुसरा हिस्सा यामध्ये टाकून घेत आहे आणि छान परतून घेऊयात. आणि यामध्ये आता आपल्याला ऑरेंज सिरप टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे मी 2 चमचे टाकून घेत आहे आणि छान असं परतून घ्यायचं. आणि यामध्ये आता ऑरेंज फूड कलर टाकून घेऊयात आपण, त्यामुळे कलर खूप छान येतो. मिक्स करून घेऊयात आणि अजून मी थोडंसं 2 चमचे ऑरेंज सिरप टाकून घेत आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं. हे पहा 3 ते 4 मिनटं लागतात आणि बारीक गॅसवर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा आता हे काढून घेऊयात आणि शेवटी आपण यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घ्यायचं आणि हिरवा कलर टाकून घेता येते मी आणि छान एकजीव करून घ्यायचं. हे पहा परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे. पिस्ता फ्लेवर मोदक आपला यापासून तयार होतो. हे पहा आता हे काढून घेऊयात. हे पहा तिन्ही मी काढून घेतलेले आहेत वाटण. आणि आता आपल्याला इथे मी सुरुवातीला प्लेन मोदक घेत आहे आणि साच्यामध्ये भरून आपल्याला हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. असं प्रेस करायचं जोरात, थोडं थोडं करून आपल्याला साच्यामध्ये असं भरून घ्यायचं. हा वेलची फ्लेवर मोदक आहे. खूप झटपट बनले जातात. अगदी एका वाटणापासून आपण 3 प्रकारचे मोदक बनवलेले आहेत. हे पहा आता काढून घेऊयात. कलर तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे मोदकाला आणि टेस्टही खूप छान आहे. आणि मोदक साचा असल्यामुळे मोदक बनायला खूप सोपे पडतं, खूप झटपट बनले जातात. काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण आता सर्व मोदक करून घेऊयात. हे पहा आणि आता आपण ऑरेंज फ्लेवर मोदक ही अशाच पद्धतीने साच्यामध्ये भरून घ्यायचा आणि जोर देऊन असं थोडंसं प्रेस करायचं. हे पहा आणि याच पद्धतीने आपण सेम असेच काढून घ्यायचं. हे पहा तयार आपला ऑरेंज फ्लेवर मोदक. आणि आता काढून घेऊयात आपण. खूप टेस्टी लागतो ऑरेंज फ्लेवर मोदक. हे पहा याऐवजी तुमच्याकडे दुसरं कोणतं सिरप असेल तर ते तुम्ही टाकू शकता. आता आपण पिस्ता मोदक अशाच पद्धतीने करून घेऊयात. हे पहा आता काढून घेऊयात आपण. याच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेतलेले आहेत. या गणेश चतुर्थीला तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.